थँक्यू सो मच बाबा. थँक्यू बाबा, खरंच मला ना टेन्शन आलं होतं, आता कमी झालं. ठेवू? स्वानंदी, आय एम प्राऊड ऑफ यू. तुझा अभिमान वाटतो मला. बाय बाबा. हा ठेव. हा चला. अरे आई, काय बाबांशी बोलणं चाललं होतं? हो. आणि थँक्स कशासाठी म्हणत होतेस? ते आई, काय झालं? नवीन घरासाठी थोडे पैसे कमी पडतायत. हो, म्हणजे सेव्हिंग्स घालून सुद्धा कमी पडतात म्हणून बाबांना फोन केला होता. अच्छा, वसंतराव देतात का पैसे? गुड, त्यांच्याकडे असणार पैसे. बाबा त्यांच्याकडे असणारच पैसा, पण त्यांनी लग्नात सगळं केलंय ऑलरेडी. दागिने केलेत आणि तेच दागिने आता आम्ही विकणार आहोत घरासाठी. बच्ची मावशीने मला दागिने दाखवले ना, तर मी ही दागिन्यांची जादू करते. कुठल्या दागिन्यांची? स्वानंदीचे दागिने आहेत ना अजून. अरे पण दागिने विकायची काय गरज आहे? आणि मलाही तेच वाटतंय. मीला सांगितलं पण आई, या दागिन्यांपेक्षा तुमच्या स्वप्नातलं आपल्या हक्काचं घर असणं आमच्यासाठी जास्त महत्वाचं आहे. म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला. तुझे बाबा पैसे द्यायला नाही म्हणाले का? आई, ते मला आवडलं नसतं. तिच्या बाबांकडून पैसे घेणं मला नसतं आवडलं. दागिने पुन्हा बनवून देईल या एकाच अटीवर मी हे दागिने विकायला तयार झालो. आमच्याकडे तर काहीच नाही. मी कोणत्या तोंडाने बोलू तेच कळत नाहीये मला. दादा प्लीज असं नको तू बोलूस. मी तुला सांगितलं ना, आपल्याला दोघांना मिळून हे घर सावरायचं. आणि काही नाही असं कसं म्हणतोस तू दिलेस की 20,000 रुपये घर कर्जाचे? हो. नर्सरी आता कुठे सुरू झाली आहे? तसं नाही दनिल. निरंजनला काय म्हणायचं ते चांगलंच कळतंय मला. आमचेही हात रिकामी आहेत. पदरात पैसा नाही. कुठल्या तोंडाने सांगू मी तिला की दागिने विकू नको? प्लीज तुम्ही असं वाटून घेऊ नका. यांच्या स्वाभिमानाच्या पुढे मला ह्या दागिन्यांची खरंच काही किंमत नाही. म्हणून पण तरी तुम्हाला हे सगळं चुकीचं वाटत असेल ना, मी नाही विकणार दागिने. तसं नाहीये बाळा. तू करतेस ते बरोबरच करतेस. तुझ्या जागी ललिता असते ना तर तिने हेच केलं असतं. फक्त नवीन घरासाठी तुम्हाला द्यायला आमच्याकडे काहीच नाहीये असं म्हणायचंय तिला. तू योग्य तोच निर्णय घेतलायस. थँक्स आई. लव्ह यू. आई, निघू आम्ही. इथे सगळं तयार आहे आणि बाळूदादा आहेत. हो, निघा. आता काय करणार आहेस? तिचे दागिने होते तेही गेले. तिचे दागिने होते म्हणून तिला घरात टिकू दिलंय मी. आता निरोपाचा नारळ कधीही हातात ठेवता येईल तिच्या. कुत्र्याचा शेपूट आहे. बांधून ठेवलं, नळीत घातलं तरी वाकडं ते वाकडच.
सकाळपासून तमाशा सुरू केला या बाईने. काहीतरी करावा लागेल. त्यासाठी वच्छी मावशींना सांगावंच लागेल.